आनंद म्हणजे गाव, गाव म्हणजे विहीर, विहीर म्हणजे पोहणे. मस्तपैकी माडीनं हिरीत उडी हाणली, लगेच सावीनं उडी हाणली, लगेच बाळाची बाळी बाळाने उडी हाणली. खरंच पोहायचा लय आनंद वाटतंय. पलीकडून माडीनं लगेच उकलांटी उडी हाणून दाखवली. लय लागलं माडीला, पण माडीनं चेहऱ्यावर काय दिसू दिलं नाही. लगेच बाळाने पण उडी हाणली, मुटका भारी जमला बाळाला. लगेच सावीनं पण मुटका हाणला. आम्ही लहानपणी लय मुटके हाणायचे. लगेच माडीनं सुळंग मारून दाखवली. माडी म्हणजे काहीही करू शकते. लेकरांना आनंद वाटतंय कोणतीही गोष्ट करताना. लगेच कोमलची एंट्री झाली. कोमलने ह्या टापदीशी उडी हाणली. लवकर वरी येत नाही, आली की बावचून जाती. या पलीकडे आधी बघती कडे कुठं आहे, गुदमरून जाती लवकरात लवकर. धरलं माडीला, माडीनं साईडला काढलं. पुन्हा लगेच माडी इकडं आली. लगेच माझी एंट्री झाली. मी हे हळूच बाबा म्हणलं, लय झालं आता शहरामध्ये आहे, स्वतःची काळजी घेणं गरजेची आहे. चला म्हणलं थोडा एन्जॉय करू. लगेच मी लेकराच्या अंगावर पाणी टाकायलो, कोमलच्या अंगावर टाकायला लागलो. भारी आहे हे दिवस, अविस्मरणीय असतील. ह्याच्या पूर्वीचे बी होते आणि ह्याच्या नंतरचे असतील. सगळ्यासोबत जो घातलेला वेळ असतो ते अविस्मरणीय असतंय. भारी आहे. माडी मागून आली, सावी हे पुढून आले, माझ्या अंगावर पाणी टाकायला लागले, पण मी ऐकत नाही. तितक्यात माडी मला बुडवाय बघायला लागली. माडे म्हणलं मी तुझा पप्पा आहे, तिला बुडविलं, वापस पाटलं. तिनं खाल्ली एक गोची. लहानपणीपासून मी विहिरीत खेळलेलो आहे म्हणलं, सहज नाही. दोघे तिघं चौघीजणी एकटा आणि मी एकटा. तरीही तिघीलाही चौघीला पण मी पाणी अंगावर टाकून बऱ्यापैकी थांबवलं. माडी मागून आली पुन्हा हळूच, आणि तिनं बुडवाय बघितलं पुन्हा डबल एकदा मला. मी मागच्या मागं बुडविली, गोची खाऊ घातली, म्हणली बस झालं. भारी आहे हे. आणि एकोणाकाच्या स्पर्धेनं लेकरं स्ट्रॉंग होते, तर आपल्याला हे आनंद भेटतो. भारी आहे. पुन्हा आम्ही शर्त केली, बुडून कोण येतं आहे आणि वापस बुडून कोण जातं आहे. मी खालच्या सगळ्यात खाली होतो, माडी बाळा कोमल सगळे वरी होते. आता जर आपण त्याला जिंकू दिलं तर त्याला सवय लागेल की हळूहळूचा आपल्यासोबत स्पर्धा करायची म्हणलं की तेवढं आपल्यासगळं फास्ट झालं पाहिजे. पुन्हा उलटे बी कसं पोहण्याचं शर्त लावली. उलटे मला प्रॅक्टिस आहे. जिंकू देऊ वाटतं लेकराला, पण नाही, खरं खरं जिंकले पाहिजे, उगं नाही. जर माझ्यासोबत स्पर्धा केली तर भविष्यात ते लय स्ट्रॉंग होतील. त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट ही इमानदारीनं असेल. पुन्हा बुडून कोण लय वेळ राहतंय हे सगळ्यांनी ट्राय केलं. सगळे वरे आले, मी शेवटला आलो. काही नाही, हे जीवन म्हणजे एक स्पर्धा असते किंवा त्या स्पर्धेमधूनच आनंद घ्यायचा असतो. काहीतरी जीवनामध्ये आजचा आनंद दिवस, खुशीचा दिवस सगळ्यासोबतचा. ओके, धन्यवाद.